ना भाऊ, ते अनिता झाली का तयार तर? हो ना ताई, झालीच आहे तयारी, येतच आहे त्या. तुमची आणि माझी साडी सारखीच आहे. हा व पिवळी आहे ना, गुलाबी ना. मी लय त्या लग्नाच्या वेळेस घेतली ती साडी. हाव का ताई? चांगली आहे पण. हा व जास्त जास्त काही घालणं होत नाही ना, त्याच्या कारण. मस्त आहे तुमची साडी. हा तूही चांगली दिसते. बापरे, रूपा किती मस्त दिसत आहे बाई. हा व मस्त साऊथ इंडियन लुक केलाय ना तिनं, मस्त छान दिसत आहे ते. मग काय तू सुंदर नाही दिसून राहिली काय? तू तर एक नंबर दिसून राहिली. मग व ते दिसणार नाही काय? तिचं लग्न आहे ना आता. चला व एक एक जणी मिळून हळदी लावून द्या. हळदी लावल्यावर कसं नवरीचं रंग निखरून जाते नाही का? मग व तसंच राहते. चला ना, फोटोही काढून घ्या ना. हा व काढताना नको रडू ना अनिता. तू रडशील तर आम्हाला बरं वाटेल का? तू सांगतं. अनिता नको रडू ना व, खाली रडते, मेकअप खराब होते ना. नाही बाई, मला सगळ्याला सोडून जावं लागल. मला समजूनच नाही राहिलं काय वाटून राहिलं मला तर. प्रत्येक पोरीबाईच्या मनात येते बाई तसं. आता बघतं आम्हालाही त्या गोष्टीतून जावं लागलं ना. हा बाई, 2 दिवसात सगळे परके होऊन जासान नाही. नाही व, तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू येऊ शकता ना. आणि आम्ही नेहमीच त्या पाठीमागे राहू. तू काळजी करू नको. नाही बाई, तसं नसते. तर आम्हालाच किती वाईट वाटते आहे, पण तुला सांगू शकत नाही ना बाई. पण कसं असते, पोरीला आपल्या घरी ठेवून घेऊ शकत नाही ना. जगाची रीतच आहे ते. प्रत्येक पोरीला आपल्या सासरी जावं लागते. आणि नको तर आणि आम्हा सगळ्याला तू इमोशनल नको करू तर बाई आता. नाही व, प्रत्येक पोरीच्या मनात येतेच व त्या भावना. आपण काय करणार? नाही नाही बाई, असं जर होत असेल ना लग्न झाल्यावर तर मी लग्नच नाही करत. काय तर अनिता, तू सगळ्याला रडवलं. चांगलं वाटते का ते? नको तर अनिता, बस करत आता, रडू नको तर. लोक काय म्हणतील? काय तर रडू नको. आता काही बिद्यागिरीच्या वेळेस राहू दे ना बाई, आता राहू दे, रडू नको. नाही ना बाई, मी काय करू तू सांग ना. काय तर त्या कारण सगळ्या रडायला लागून गेल्या. ते मामी रडते आहे इकडे, पाय ना. ते हे रडते आहे. होतं अनिता, तू रडू नको तर. लय कठीण असते, मला माहीत आहे. तुम्ही 20-22 वर्ष एका ठिकाणी राहते आणि तुम्हाला एका दिवसात सगळं सोडावं लागते. माहिती आहे मला. पण काय करतं? बस कर आता, उभी राह. फोटो चांगले नाही निघणार. आता झाली अनिता शांत. आता पुन्हा रडू नको. नाही ना बाई, मी नाही रडत ना आता, नको हे करू. आता झाले सगळ्याचे फोटो गिटो काढून. आता सगळ्यांनी जेवण करून घ्या मस्त. मग आंघोळ गिंगोळ करावं लागते ना. हा ते आंघोळीची तयारी करायची काय? हा व, आंघोळीची तयारी करून घ्या ना नानाची. आणि मग नंतर आयरं गिरचा कार्यक्रम आहे ना. ठीक आहे ना. ठीक आहे ताई, आम्ही करतो. आम्ही पाहुणे विणी पाहतो. आता रूपा, इले एकटं सोडायचं नाही. तुम्ही दोघीच्यावर लक्ष ठेवा. इले एकटं सोडायचं नाही. चांगलं नाही राहतं बाई. ना काकू, ठीक आहे ना, आम्ही राहतो. हो आई, राहतो मी दीदी सोबतच राहतो. काला भाजीबाईले का रडत आहे? काय नाही, तुमची भाजी चालली ना सासरी, म्हणून रडते आता. कोण रडायला लागते बेटा? आम्ही तुझ्या सोबत असता हो, कायले काळजी करतो. आणि तू काही तुला तकलीफ असली एक फोन करायचो, आम्ही लगेच येतो. पोरी बाईले वाटते थोडंसं. हा व, तुम्हालाच वाटेल तसं की थोडंसं वाटते. लय बदल होऊन जातो सगळ्या गोष्टी. माहेरचं घर आपलं राहत नाही, सासरचं घर आपलं म्हणा लागते. 4 दिवसाकरता यायचं असेल ना, तरी विचार करा लागते. सगळ्याला विचारपूस करा लागते. मी माहेरी जाऊ का. आता ते तर आहे, काय करतो? सगळ्या गोष्टीवर तुम्ही लोक बंधनं लावून देतात. काय झालं बेटा, कशाला रडतो? आणि हाय ना, टेन्शन नाही घ्यायचं, काळजी करायची नाही कोणत्या गोष्टीची. हा ना, विनाकारणचं काळजी केली घेतो. लग्न झालं म्हणजे काय सोडून थोडी देता आम्ही तुम्हाला? नाही ना बाबा, वाटते ना थोडंफार. काळजी करायची नाही. आपले आई वडील आहे आणि आपल्या पाठीशी नेहमीच राहतात ते. आता कोणाचा मन नाही दुखायचं बाळा. तुझी गलती असली तर आम्ही तुले रागू, आणि त्यांची गलती असेल तर आम्ही त्या लोकांना रागू. त्या कारण आपण काळजी घ्यायची नाही. आपण चांगल्याच गोष्टीला सपोर्ट करतो बाई, तुला तर माहिती आहे. नाही ना बाबा, आम्ही कधीच तुमच्या असं नाही काही वागणार नाही की तुमची मान खाली झाकल्या जाईल की काही नाही. मी सगळ्या लोकांसोबत प्रेमानच वागन बाबा. हा बाई अनिता, दुसऱ्याचे आई वडील आपले आई वडील पाहायचे. जाऊ आता, सगळ्या आता लयच इमोशनल झाले. गाणं गिणं लावा, मस्त डान्स गिन्स करू. ठीक आहे, तुम्ही पोरी करा, आम्ही जातो तिकडे. जेवली का बाई रूपा? हा बाई, जेवले मी. अनिता जेवली की नाही? दीदी जेवली, आम्ही सगळे जेवलो. आणि मामीला काय सांग की ते बॅगा गिगा पाहून घे, व्यवस्थित सगळं सामान गिमान आहे की नाही, ते आयरं गिरं व्यवस्थित ठेवायला लावतील. ठीक आहे, नाही मी सांगते मामीला. आणि काकूला सांग ते जेवण उरलेलं ते काढून ठेव म्हणा आता, म्हणजे संध्याकाळी काम येते. आणि थोडंफार मग करून घेऊ खिचडी. ठीक आहे, नाही मी सांगतो. बोल ना बाई, काही मदत पाहिजे काय? नाही रे भाऊ, सगळं काही झालं व्यवस्थित. असतं बघ, आज झाला ना हळदीचा कार्यक्रम झाला, आता उद्या लग्न आहे. हो ना, तर काही मतलब काही जरूरत असेल, काही अडचण असेल तर सांग. नाही ना भाऊ, तू विचारलं तेवढंच. काय नाही रे, आपल्या घरी आपली पोरगी दुसऱ्याच्या घरी सोपणं सोपी गोष्ट असते काय? हो बाई, पण काहीले चिंता करतं? तुलेच तर किती दिवसापासून काळजी होती की अनिताचं लग्न करायचं आहे. आणि आता होते आहे का, आता अशी करते आहे? काय करू रे भाऊ, तसंच आहे ना.
काय काही समजत नाही कशी आईची माया असते तर आपल्या पोरीचं लग्न होत नाही तर टेन्शन असते, आपल्या पोरीचं लग्न होते आहे तर ते खुशी नाही राहत. तिला फार दुःख वाटते की आपण ना जिले 22-18 वर्ष सांभाळलं आणि आता ते परक्याच्या घरी जाते. आता ते तर आहेच ना बाई, तर काय करतं हा. आता आपल्या आई वडिलांनी तसा विचार केला असता, तुझे लग्नाने करून दिलं असतं, घरीच ठेवली असती तुली. एक वेळा त्यांच्या संसारात गुंतल्या त्या की मग काही वाटत नाही त्यांनी. नवीन नवीन वाटते किंवा आता लग्न करायच्या वेळेस वाटते त्यांच्या मनात घालमल चालू असते. हा रे भाऊ ते तर बरोबर आहे. त्या कारण काही एवढा विचार करू नको. चांगले लोक आहे ना, चांगल्या घरी चालली ना आपली पोरगी. आणि दूर कुठं आहे, तुया मान झालं की चाललं जायचं आपल्या पोरीच्या भेटीले. कोण माना करते तुले. हा रे भाऊ तसं तर आहे. कायले काळजी करतं काही काळजी करू नको. त्या भाऊ आहे ना तुझ्या मागे उभा खमका कायले चला रे, पहिले फोटो बिटो काढून घेऊ, मग नंतर या बाया येते ना पूर्ण हळदीनं भरूनच टाकते. हा भाऊची दस करावं लागते, नाही तर पुरा चेहराच खराब करून ठेवते. आता हळदीचा कार्यक्रम आहे तर हळद तर लावणारच आहे ना. हो ना, मग फोटोही बरोबर येत नाही. चाल रे दादा, फोटो काढून घेतो तू. चला बाबा तुम्ही फोटो काढा, आम्ही काढले, आता तुम्ही काढा. काय रे, काल कुठे गेला तर आलाच नाही तू. अरे बाबा दुसरीकडे गेली होती लग्नात, तर मग आता घरी राहायला लागलो. पण तू आला नाही ना, मेहंदी रे यायला तर नको का. नाही रे, मग तिकडले फोटो आले, किती मस्त मेहंदी बनवली त्यांनी, मस्त एन्जॉय केलं. आम्ही केलं एन्जॉय. मग आज डान्स आहे की नाही हळदीचा? नाही रे बाबा, लग्नात करणार तर सगळेचे सगळे डान्स. असा काम करतो रे तू. काही नाही करत मी, काही नाही हे नाही करायचं. बाबांना नाही बोलले. अरे हळदीचा कार्यक्रम आहे, लाव ना डीजे. नको ना भाऊ, राहू दे ना. तू शांत बसतं, आम्ही थोड्या वेळानं लावू डीजे आणि मग सगळे डान्स करणार. नको ना, कायले करतो रिकामी कामं. अरे नाही, आपल्या मित्राची हळद आहे आज. का हो ललिताची तयारी झालीच नाही का आज? ते ना त्याला पाहत आहे ना म्हणून. हाव का व येत नाही का ते हळदीमध्ये इकडे? येते ते 5-10 मिनिटांना त्याला झोपवते आणि मग येते. का बाई ह्या गावातल्या बाया तर आल्याच नाही व. येतील ना व, येतील आता. चला व सगळ्या हळदी गिळदी लावून घ्या आता येले. हाव ना बाई, 2-4 फोटो तर काढून घेते त्याला, मग लाव. चला ना व, लय उशीर होऊन राहिला ना. कशा मस्त वाटून राहिल्या सगळ्याच्या सगळ्या पिवळ्या साड्यांमध्ये. हा मावशी, पिवळ्या साड्यांमध्ये सगळे चांगले दिसते. हा बाई तसंच राहते ना. आता सगळे फोटो काढून घ्या, मग काही अजून चेहरे खराब झाले ना की चांगले फोटो नाही येत मग. कशाले खेळता व हळद जास्त तोंडाला काय लावता. तुम्ही ना ते फेशियल केलेले असते ना, तुमचे चेहरे काळे पडून जातील. हा बाई बरोबर आहे, हळदीमध्ये काय व केमिकलच असते. हा व काही म्हण, आपण घरी बनवतो पण तरी पण ते काहीतरी टाकतच असतात ना. हा ना, फोटो बी चांगले येत नाही मग. काय दादा, डीजे बीजे लावत नाही का? लावतो ना बाई, थोड्या वेळानं लावतो. कसं आतापासून लावलं ना, तो कोणाचा आवाजच येत नाही कोणाले. आवरे बो, मी भाव भाव करत राहते, मग पोट्टी बंदच नाही करत लवकर. मग कसं आता आंघोळ्या गिंगोळ्या करायचे आणि मग आयराचा कार्यक्रम आहे. हा बाई जास्त पाणी काही खेळू नका, सर्व ओलं ओलं होते, मग घरही ओले ओले करते आणि बाहेरही ओलं ओलं करते. नाही जास्त काही करणार नाही आहे. मस्त होता बा हळदीचा कार्यक्रम, नाही ना काकू? हो ना, तुला लवकर आली ना बाई. नाही व काकू, तयारी करायला वेळच लागते ना. आमच्या घरी किती पाहुण्या होत्या व. आणि तू एवढ्या लेट आली. मजा घालवली तू ना. काय करू काकू, निघता माझ्या चुलत भावाला, मग तर वेळच लागला. हा व बरोबर आहे ना. तू आरती जवळसोबत फोटो गिटो काढून घे, मग अजून हा चालला जाईल नाणं राहिले तर मग राहून जाते ना. आता राहू दे, नाही काही आता फोटो गिटो काढतो, आता लग्नातच काढू. आता काही बोलू नको, मग लय वेळ लागून जाईल ना. पटपट कर नाही आपल्याला. काढून घ्या व तुम्ही फोटो. राहू द्या ना मावशी, लग्नातच काढू आम्ही आता. ठीक आहे बाबा, तुमची मर्जी. अहो ते मंगल कार्यालयामधली व्यवस्था पाहिली का? बरोबर आहे का? हा ना, जवाई आणा तो अजय गेलाय हाली अवस्था तर. हो, कारण अजून सकाळी धांदड पाय उडन ना, त्याच्याकरता पाहिली का व्यवस्था व्यवस्थित? हवं लावली ना तिकडली अरेंजमेंट. त्या लोकांना स्वयंपाकी करणं सुरू केला. धुळाचे पदार्थ बनवून घ्यावं लागते ना, मग ते बनवणं सुरू आहे त्यांचं आता. हो काय, तेच म्हणत होती. नाही तर घेऊन जा भावाने आणि तुम्ही दोघंच्या दोघं जा तिथं. जाईन ना, थोड्या वेळानं जाणार तिकडे पाहाले. एक वेळा चक्कर मारून मी रात्री. हा बरोबर आहे ना, आता ते पुरीवाले काही येऊ शकत नाही, ते उद्या सकाळीच येतील. हा, ते उद्या सकाळीच येणार आहे. झालं बापा, ते आता डान्स करते पोरं मार कुत्ते ते. हा ना, काय रे उद्याला पाहिजे मार लावलाय धंगड. आजचा दिवस आहे करते ते. नाही व, मित्रपरिवार राहतेच तसा, करतेच ते. हा व, चांगले ना, धावून पिऊन येतात ते मस्त. थकून गेला बाबा, सकाळपासून धावपळ हळदीची मेहंदीची याची त्याची, थकून जाते जीव. बारे तर अजून उद्याचा दिवस आहे. हा व, आहे तर खरं. मला डान्स करणार का, डीजे लावून देऊ का? लावून देशील तर चांगलंच होईल ना भाऊ, लावा. आई नाही तर ओढत राहील. हा ताई, चला आता घरात, नाही तर आई खरंच ओढ. हा ना, आता आम्ही निघतो, घरी जातो. जेवण केलं का? हा आरती ताई, आम्ही जेवण झालं आमचं. आता निघतो आम्ही, येतो उद्या. हा उद्या लवकर आहे. हा ना, आम्ही येतो. कोणी घरी गेली असेल तर मग डब्बा घेऊन जा. सगळे चालते ना ग जेवायले, तर त्या कारण नाही डब्बा. ठीक आहे, तुमची इच्छा. येतो ताई मग. हा ठीक आहे, या. चला बाप्पा,
आता अजून उद्या तिकडे जायचे लग्न ठिकाणी. हो ना, मग चला आता सकाळी उठा लागते अजून. काय म्हणते पार्लरवाली सांगितली काय उद्यासाठी? तुम्हाला पाहिजे होती का पार्लरवाली? हां मग मेकअप नाही करून पाहिजे काय? ठीक आहे ना, मग तशा 2 सांगितले आहे, तुम्ही त्याच्यातून करून घे जा. ठीक आहे ना, चालेल. झाला बापा, हळदीचा कार्यक्रम झाला आज. हवं आता तसंच लग्नही होऊन जाईल, नको काळजी करू. काळजी काय हो, कार्यक्रम होत नाही तिथपर्यंत तसंच राहते. हवं काय करतो? काय झालं आणि त्या झोप नाही येत आहे का? नाही झोपच नाही येत आहे. झोप जास्त काही विचार करू नका आता. नाही करत आहे ना बाई मी विचार. अजून सकाळी उठा लागते बाळा, लवकर उठा लागते, जा लागते तिकडे मंगल कार्यालयामध्ये. हा बाई ते तर माहिती आहे मला, झोपच नाही येऊन राहिली. आता एवढा विचार काही करू नको. नाही ना बाई, नाही करत आहे ना मी विचार. लाव डोळे. हा बाई पण असं का बाई सगळ्या पोरीले जा लागते आपल्या आईवडिलाला सोडून. आता तुला मगाशीच तर सांगितलं की बाई हे असंच आहे, हे जगाची रीतच आहे बेटा, प्रत्येकाला जाच लागल ना. तर पाय मी माझ्या आईवडिलाला सोडून आले, तुलाही जा लागन, रुपालाही जा लागन, प्रत्येकाला जा लागते ना बाळा. कोणाच पोरीचं आपल्या आईवडिलाच्या घरी पुरं होत नसते. हा बाई ते तर आहे. आणि पोरीच्या आईवडिलाला माहीत असते पहिल्यापासूनच की आपली पोरगी एक दिवशी जाणारच आहे सासरी. आणि तू गोट परत रडतं. आता रडत नको जात जाऊ मस्त खंकर हो. हा बाई जास्त गोष्टीचा काही विचार करत नको जात जाऊ. त्या मनात काही असलं काही तर आईवडिलांनी फोन करून द्यायचा बाई. नाही तर आपल्या मनातली गोष्ट आपल्या सासूला सांगून द्यावा. मनात घेऊन नाही राहा. हा नाही तसंच करत जाईल. असं आहे बा मंडळी, झाली आज हळद, आता उद्या लग्न आहे. तुम्ही पण या लग्नाला आणि छान कमेंट पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट पण करायचा. भेटू उद्या, बाय.